महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये काय सांगाल आता नेमकं आंदोलन आज होत आहे आणि काय मागण्या नेमक्या असतील आणि शासन का दुर्लक्ष करते वारंवार? नमस्कार. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या 5 तारखेला 5 डिसेंबरच्या शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्या संघटना आहेत, मुख्याध्यापक संघटना आहे आणि प्राथमिक संघटना असेल, शिक्षक संघटना असेल, अशा जवळजवळ 32 ते 36 संघटना आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्यासाठी आणि आमच्या मागण्या मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणं तीव्र स्वरूपामध्ये आज सगळे आलेले आहेत. प्रकार असा झालेला आहे की TET हा बंधनकारक संपूर्ण म्हणजे ज्याची सर्व्हिस 53 वय आहे त्या 53 वयाच्या पाठीमागच्या सर्वांनाच ही TET त्याने लागू केलेली आहे. सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा अवमान आम्ही करत नाही, पण सुप्रीम कोर्टानं TET जाहीर करण्या अगोदर त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घ्यायला हवी होती. कारण राईट ऑफ एज्युकेशनचा कायदा या ठिकाणी 2013 पासून सुरू झाला, 10ला लागू झाला, पण महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी 2013 पासून लागू केला TET. मग आमचं म्हणणं आहे की फेब्रुवारी 2013 नंतर जे सेवेमध्ये आले आहेत ते TET होऊनच आले आहेत किंवा नसतील त्याला 2 वर्षाचा त्यांनी अवधी दिलेला आहे. मग या 2 वर्षामध्ये ते झाले असते, पण हा एवढा महाभयंकर निर्णय कोर्टाने आमच्यावरती लादला आहे आणि महाराष्ट्र शासन चिडीचूप आहे, गप्प आहे. आणि मग आमचा त्याला विरोध आहे की तुम्ही 13 पासून TET करा. पूर्वीचे आज आमची लोक 53 वर्षे झाले आणि तुम्ही त्यांना सांगितलं की TET करा. शक्य आहे का? मग आमचा सवाल आहे सुप्रीम कोर्टाला, आमचा सवाल आहे ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला, शिक्षण मंत्र्याला, आयुक्ताला, तुम्ही सुद्धा TET त्यावेळेला तुम्ही भागामध्ये शाळा आहेत शून्य शिक्षकाचे त्या ठिकाणी सेवक संचालक, ह्या शाळा बंद पडणार आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी विद्यार्थ्याला राईट ऑफ एज्युकेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 0 ते 14 वयापर्यंत मोफत शिक्षणाचा अधिकार दिला, मग तुम्ही त्या असणाऱ्या घटनेला धक्का न लावता दुसऱ्या बाजूनं त्या घटनेला दगा देण्याचं काम शासन करत आहे आणि गोरगरीब मुलांचं शिक्षण बंद करण्याचं काम करत आहे. म्हणून आमचे 15 मार्चचा तो GR रद्द झाला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या लोकांना जे आमच्या टक्केवारीवर लागलेत 20%, 60%, त्या लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे. कारण आता सगळ्यांना जुनी पेन्शन 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या लोकांना केली आहे, तीच आमच्या माध्यमिक शिक्षकांना सुद्धा केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि नंतर पोर्टलवर भरती आमची तयारी आहे. पोर्टलवर संस्था चालकाची सुद्धा त्याला मान्यता आहे. आज शाळेमध्ये 10 शिक्षक मान्य असतील तर 2 शिक्षक आहेत. शाळा कशी चालवायची तुम्ही सांगा. मग आमच्याकडे या ठिकाणी आमच्या या सगळ्या शिक्षण क्षेत्राचा पट्ट्याबोळ महाराष्ट्र शासन करत आहे आणि निश्चित अर्थानं गुलामगिरी या देशामध्ये येण्याची चिन्ह आहेत. कारण पहिल्यांदा एज्युकेशन बंद केलं पाहिजे. बंद केल्यानंतर तुम्ही शिक्षणापासून वंचित राहता आणि शिक्षणापासून वंचित राहिला की माणूस ज्ञानानं कमी होतो आणि त्याच्यावरती गुलामगिरी लादली जाते. अशा प्रकार संपूर्ण देशामध्ये ह्या शाळा बंद करून सेल्फ फायनान्स स्वयं अर्थसाहित्य या शाळेसमोर ग्रँटेबलच्या शाळेसमोर या ठिकाणी 5000 लोकसंख्या आहे, 2000 लोकसंख्या आहे. त्या लोकसंख्येमध्ये एक अनुदानित शाळा आहे, तिच्या समोर सेल्फ फायनान्सची शाळा आहे. हे लोक काय म्हणतात, मग तुम्ही शिकवत नाही म्हणून तुमच्याकडे सरकारी शाळा बंद पाडल्या चालू होते. अनेक मागण्या तुमच्या असतील. सध्या तरी आता राज्य सरकारच्या पदाधिकाऱ्यांनाच
माने साहेबांनी आवाहन केले तुम्ही टीईडी द्या मग आमच्याकडे या हा. नंतर त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ असं ते बोलले जात आहे. सोलापुरातून रमेश शिरसट, धन्यवाद. वाढत गेलो हम सब शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा.